नाशिकच्या निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्तांसाठी 33,77,88,970 रुपयांचा निधी आमदार दिलीप बनकर यांची माहिती। लातूरच्या 3 प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन 32 गावांनी विहीर अधिग्रहणासाठी प्रशासनाकडे पाठवले प्रस्ताव। अनेक ग्रामपंचायतींकडून आतापासूनच पाण्याचं नियोजन सुरू। गोंदिया जिल्हा कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन। 225 स्टॉलवर मिळणार विविध माहिती। कृषी अभ्यासक आणि नागरिकांसाठी पर्वणी। गोंदियामध्ये 13 ते 17 जानेवारी दरम्यान कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव। लोकांमध्ये तृणधान्याबद्दल जनजागृती होण्यासाठी रॅलीचं आयोजन। वाशिमच्या मालेगावातील पांघरी नवघरेमध्ये गहू बहरला। वीज पुरवठा सुरळीत दिला जात असल्यानं शेतकऱ्यांना फायदा। यंदा मागील वर्षीपेक्षा चांगलं उत्पन्न मिळणार, शेतकऱ्यांना आशा। वाशिममध्ये खरीपात लागवड केलेल्या तूर पीक तोडणीला सुरुवात। अवकाळी संकटातून वाचलेल्या पिकाच्या काढणीमध्ये शेतकरी व्यस्त। रत्नागिरीतील आंबा बागायतदारांना व्याज माफी। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्यांची व्याज माफी। 9 वर्षांनंतर 11,000 शेतकऱ्यांना लाभ। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरवाढीनंतर आता सोयाबीनच्या दरातही वाढ। सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटलचा दर, शेतकऱ्यांना दिलासा। जळगाव जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा केळी पिकांना फटका। पिकावर रोगांचा प्रादुर्भाव। पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरी आर्थिक संकटात। नांदेडच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा उन्हाळी मिरची लागवडीकडे कल। यंदा दुपटीनं मिरचीची लागवड। मिरचीला चांगला दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील सुपारी बागांवर रोगाचा प्रादुर्भाव। अवकाळी पाऊस, वातावरण बदलाचा सुपारी झाडांवर परिणाम। उत्पादन घटण्याची शक्यता, बागायतदार चिंतेत। साताऱ्याच्या चितळीमध्ये शेतात बिबट्याचा वावर। नागरिकांसह शेतकऱ्यांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। रत्नागिरी एमआयडीसीतून आज नाचणे ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा होणार नाही। अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हा निर्णय। जळगावमध्ये चोरीला गेलेल्या 31 दुचाकी पोलिसांकडून जप्त। दुचाकी चोरीतील 5 आरोपींना पोलिसांकडून अटक। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 16 लाखांची फसवणूक करणारा गजाआड। मुंबईमधील मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली ही फसवणूक। बेकायदेशीरपणे दारू विक्रीसाठी दाखला देणाऱ्या सातारा कराड विंग गावच्या ग्रामसेवकाची चौकशी करा। सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी। चंद्रपुरात ब्राऊन शुगरसह दोघांना अटक। आरोपींकडून 17,000चा मुद्देमाल जप्त। गुन्हे शाखा पथकाची कारवाई। नागपूरच्या बुटीबोरी हद्दीतून 450 किलो गांजा जप्त। चंद्रपूर नागपूर रोडवरील एका ट्रकमध्ये हा गांजा आढळला। 3घांना अटक। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बनावट नंबर प्लेटची 4 चाकी वाहनं जप्त। वाहतूक पोलिसांची कारवाई। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावात चोरांचा सुळसुळाट। 7,22,000चा मुद्देमाल लंपास। पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू। वाशिममध्ये दुचाकी चोरीच्या घटनेतील मुख्य आरोपीला अटक। आरोपीकडून 7.5 लाखांच्या 12 दुचाकी जप्त। पुण्यामध्ये उड्डाणाच्या तयारीत असलेलं विमान थांबवून आरोपीला अटक। महागडा मोबाईल कमी किमतीत देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मुलुंड पोलिसांची कारवाई। साताऱ्याच्या खिंडवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले 5 जण अटकेत। आरोपींकडून 2 देशी पिस्तूल, 4 काडतुस, 2 सुरे आणि 6 मोबाईल हस्तगत। मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आशा सेविका पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्यातील शिवसंकल्प मेळाव्याआधीचा हा प्रकार। पगारवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची आशा सेविकांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यात आंदोलन करणाऱ्या 5,000 अंगणवाडी सेविकांना नोटीस। गेल्या 1 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचा संप सुरू। चिमुकल्यांचं पोषण आहारही ठप्प। पुण्याच्या वेल्हा पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या। गेल्या 37 दिवसांपासून आंदोलन सुरू। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्यावर अंगणवाडी सेविका ठाम। जळगावच्या आदिवासी कोळी समाज बांधवांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झोपा काढो आंदोलन। जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्राच्या मागण्यांसाठी 10 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन। आंदोलकांची प्रकृती खालावल्यानं कोळी समाज आक्रमक। नाशिकच्या येवला तालुक्यातील मानोरीमध्ये घरकुलसह जागा मिळावी यासाठी भिल्ल समाजाचं आमरण उपोषण। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा आंदोलकांचा पवित्रा। कोल्हापुरातील इंदिरा गांधी रुग्णालय परिसरात नळाला काळं पाणी येत असल्यानं नागरिक आक्रमक। जल अभियंत्यांवर काळं पाणी फेकण्याचा आंदोलकांचा प्रयत्न। पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। लातूर शहरातल्या अनेक भागात पथदिवे बंद। नागरिकांची गैरसोय। पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची नागरिकांची पालिकेकडे मागणी। नांदेडच्या माळेगावमधील यात्रेत कुस्त्यांचा थरार। राज्यभरातून कुस्तीपटूंचा सहभाग। कुस्त्यांची दंगल बघण्यासाठी नागरिकांची गर्दी। राष्ट्रीय युवा दिनानिमित्त वाशिमच्या कामरगावमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी।
जळगावच्या चोपड्यामध्ये आमचा गाव आमचा विकास या आराखड्याबाबत तालुकास्तरीय कार्यशाळा आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ. परभणीच्या गंगाखेड पंचायत समितीच्या इमारतीचं आमदार रत्नाकर गुट्टेंच्या हस्ते भूमिपूजन. इमारतीसाठी 25 कोटींचा निधी मंजूर. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची पहिली शाखा स्थापन. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमानं काम करा. जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचं आवाहन. पुण्याच्या वेल्हा तालुक्यात 20 आधुनिक बस थांबे बांधण्यात येणार. राज्यसभा खासदार आणि मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते बस थांब्याचं भूमिपूजन. नाशिकच्या बाजारपेठेत मकर संक्रांती निमित्तानं पतंग दाखल. विविध प्रकारच्या पतंगांनी बाजारपेठा सजल्या. पतंग खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. बीडच्या परळीमध्ये मकर संक्रांती निमित्त बाजारपेठ सजली. तिळगुळ आणि वाण घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. सोलापूरच्या पंढरपुरातील लाखेच्या चुड्याला मकर संक्रांती निमित्त राज्यभरातून मागणी. लाखेच्या आकर्षक बांगड्या ब्रेसलेट बाजारात दाखल. वाशिमच्या पांगरीत जिल्हा परिषदेच्या शाळेत बाल आनंद मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात खाद्यपदार्थांचे 130 स्टॉल. विद्यार्थ्यांना मार्केटिंगचे धडे मिळणार. वर्ध्याच्या आर्वीतील खरांगणात जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंद मेळावा. चिमुकल्यांनी लावले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स. मेळाव्यातून विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचा प्रत्यक्ष अनुभव. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सादलगावच्या जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार. मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी शाळेचा उपक्रम. अकोला शहरात शिवशाही बस बंद पडल्यानं प्रवाशांचा बसला दे धक्का. जिल्ह्यातील बसेसची अवस्था खराब झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी धुळ्यामध्ये प्रशिक्षण शिबिर. शिरपूर तालुक्यातील सावळदेमध्ये पूर व्यवस्थापनाविषयी रंगीत तालीम. जळगावात मंत्री अनिल पाटलांच्या उपस्थितीत अजित पवार गटाची आढावा बैठक. 14 जानेवारीला होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याचा बैठकीत आढावा. आमदार नितेश राणेंकडून कणकवलीमध्ये घरोघरी जाऊन राम मंदिराचं अक्षता निमंत्रण. छायाचित्र आणि माहिती पत्रकाचं सुद्धा वाटप. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये श्रीराम भक्तांकडून भव्य कलश यात्रेचं आयोजन. मोठ्या संख्येनं महिला कलश यात्रेत सहभागी. नांदेडमध्ये श्रीराम भक्तांची कलश यात्रा. राम लोकोत्सव समितीकडून भाविकांना अक्षता वाटप. मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आणे इथल्या रंगदास स्वामींच्या यात्रेमध्ये आमटी भाकरीच्या महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक यात्रेत दाखल. सोलापुरात सिद्धेश्वर यात्रेदरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. ग्रामदेवता सिद्धरामेश्वरांच्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम बांधवांकडून पालखीवर पुष्पवृष्टी. आज